मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी दिनांक 23 डिसेंबर रोजी बीडमध्ये निर्णायक इशारा सभा पार पडली। या सभेत जरांगे पाटलांनी 20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली। यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट झाली आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयम बाळगावा असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं आहे। आता मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले, जरांगे पाटलांनी 20 जानेवारीची कालमर्यादा दिली आहे, पण जरांगे पाटलांना आमरण उपोषणासाठी मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, कारण 24 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी होणार आहे। याआधी न्यायालयानं दाखवलेल्या त्रुटी दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे। सरकार कुठेही कमी पडणार नाही। मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा करणार आहोत। मराठा आरक्षणाबाबत सरकार अतिशय सकारात्मक आहे। 2 ते 3 दिवस मागे पुढे होतील, पण आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात आली आहे, असं महाजनांनी सांगितलं। तसेच आईची जात मुलाला आरक्षण देता येणार नाही। आपल्याकडे पितृसत्ताक पद्धत आहे, म्हणून वडिलांची जात लावली जाते। मराठा समाजाला फसवणूक होईल असं आरक्षण द्यायचं नाही। यावेळी निश्चितपणे कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देऊ असं आश्वासन गिरीश महाजनांनी दिलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आंदोलनकर्ते, विरोधी पक्ष आणि सरकारचं मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी एकमत आहे। आता क्युरेटिव्ह पिटिशनवर 24 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, त्यामुळे कुणीही घाई गडबडीनं निर्णय घेऊ नये, संयम बाळगावा।